मित्रांनो, आज मी तुम्हाला जो स्वामी समर्थाचा अनुभव सांगणार आहे तो मला एका भक्ताबद्दल ऐकायला मिळाला होता. हा अनुभव किती खरा आहे हे स्वामीच जाणवत, पण हा प्रसंग ऐकल्यावर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. एका छोट्याशा गावात सचिन नावाचा मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूप गरीब होती. वडील आजारी आणि आई लोकांच्या शेतात काम करून घर चालवत होती. सचिन मात्र श्री स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त होता. दररोज सकाळी उठून तो स्वामींचा फोटो समोर ठेवून फक्त एकच प्रार्थना करायचा, स्वामी काहीही करा, पण माझ्या आईवडिलांना सुख द्या. पण दिवसागणिक परिस्थिती अजूनच वाईट होत गेली. एक दिवस असा आला, घर खायला एक दाणाही नव्हता. आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि वडील शांतपणे एका कोपऱ्यात बसले होते. त्या रात्री सचिनला खूप रडू आलं. तो घराबाहेर पडला आणि गावाबाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जाऊन बसला. तिथे बसून तो स्वामींचा जप करत होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अचानक रात्रीच्या काळोखात त्याला एक आवाज ऐकू आला, का रडतोयस लेकरा? सचिन घाबरला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, पण आसपास कोणीच नव्हतं. थोड्याच वेळात पांढरे कपडे घातलेला एक म्हातारा त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. डोळ्यात वेगळीच चमक, चेहऱ्यावर शांत हास्य. त्या म्हाताऱ्याने सचिनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, उद्या सूर्योदय होण्याआधी घरच्या मागे असलेली माती खोद. हे बोलून तो म्हातारा अंधारात चालत गेला. सचिन घरी आला, पण पूर्ण रात्र त्याला झोपच लागली नाही. सकाळ होताच तो घराच्या मागे गेला आणि माती खोदायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याच्या फावड्याला काहीतरी कठीण वस्तू लागली. त्याने पटकन ती माती बाजूला केली आणि तिथे एक जुनी लोखंडी पेटी दिसली. पेटी उघडताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या पेटीत पैसे होते आणि वर एक छोटासा कागद ठेवलेला होता. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सचिन लगेच त्या वडाच्या झाडाजवळ गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त स्वामींचा मंद सुगंध हवेत दरवळत होता. त्यानंतर सचिनच्या घरची परिस्थिती हळूहळू बदलू लागली. आजही त्या गावात लोक म्हणतात, त्या रात्री सचिनला भेटायला दुसरं कोण नाही, स्वतः श्री स्वामी समर्थ आले होते. मित्रांनो, तुम्हालाही स्वामींचा एखादा संकेत किंवा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि स्वामी समर्थांवरती तुमचा जर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.